भोसे परिसरात ऊस तोडणी कामगाराचा निर्घृण खून. जरंडेश्वर शुगर मिलमधील कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल. भोसे तालुका कोरेगाव परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू नव्हे तर थेट खुनाची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून कष्टकरी म्हणून ऊस तोडणी करत असलेले मच्छिंद्र अंबादास भोसले वय वर्ष 42 राहणार उखळवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांचा मृतदेह शेतात आढळून आला. कामासाठी कोरेगाव तालुक्यात आलेल्या या मजुराचा शेवट इतका भयावह असेल याची कल्पनाही कुणाला नव्हती. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जरंडेश्वर शुगर मिलमध्ये स्लीप बॉय म्हणून काम करणाऱ्या अजय राजेंद्र माने राहणार भोसे यानं 15 जानेवारी रोजी जेवणासाठी चल असं सांगून मच्छिंद्र भोसले यांना आपल्या शेतात नेलं. मात्र तेथून मच्छिंद्र भोसले जिवंत परतलेच नाही. घटनेनंतर आरोपी अजय माने यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. विशेष म्हणजे त्यावेळी कुटुंबियांनाही या खुनाची माहिती नव्हती. दरम्यान मच्छिंद्र भोसले घरी न परतल्यानं त्यांच्या पत्नीनं 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील शेतात गेल्यावर तिथं मृतदेह आढळून आला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करत मृतदेहाची ओळख पटवली असून आरोपी अजय माने याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून जरंडेश्वर शुगर मिल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कष्टकरी मजुराचा नेमका बळी का? खुनामागील कारण काय? ऊसतोडणी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील सत्य लवकरच येणार आहे. बीड जिल्ह्यातील नेते मंडळींचा कारखान्यांवर ठिय्या. ऊसतोडणी कामगाराचा खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यातून विविध पक्षांचे नेते आणि ऊसतोडणी कामगारांचे नेते कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन गवान-नजीक ठिय्या आंदोलन केलं. यावेळी त्यांनी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी गुन्ह्याबाबत माहिती देऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातील. कोणावरही अन्याय होणार नाही. दोषी एकही व्यक्ती सुटणार नाही. जे सहभागी असतील त्यांना गुन्ह्यात समाविष्ट केला जाईल असा शब्द हुले यांनी दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील या नेते मंडळींनी मृतदेह बीड जिल्ह्यात नेऊन अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.